आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. मिरजेत 300 किलो गांजा जप्त, 1,75,00,000चा मुद्देमाल हस्तगत. मिरज पंढरपूर मार्गावर एलसीबीची कारवाई, कंटेनर चालक अटकेत. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 300 किलो गांजा जप्त केलाय. या कारवाईत कंटेनरसह मोबाईल असा सुमारे 1,75,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिरज पंढरपूर मार्गावरून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तानंग फाटा ते मालगाव रोड परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये चिकटपट्टीने गुंडाळलेली 150 पाकिटे आढळून आली. तपासणीमध्ये या पाकिटांमध्ये सुमारे 300 किलो तयार गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मंगेश प्रकाश मोरे वय 46 वर्ष, राहणार बोरजाईवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिसातून आणण्यात आला असून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत होता अशी माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत गांजासह कंटेनर आणि मोबाईल असा एकूण 1,75,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान हा गांजा नेमका कोणाला आणि कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता, या तस्करीच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.